अरबी सागराच्या साथसंगतीने महाराष्ट्राच्या पश्चिमेला 750 किलोमीटर पसरलेला निसर्ग सुंदर भूभाग म्हणजे कोकण प्रांत. याच कोकणात जन्मलेल्या अनेक विभूतींनी महाराष्ट्राच्या चाऱ्याच प्रांतात मोलाचं योगदान दिलं आहे. संत महंतांच्या वास्तव्यामुळे कोकणातील अनेक गावांना तीर्थक्षेत्राचं महत्त्व प्राप्त झालं आहे. रत्नागिरी शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर गोमती नदीकाठचं पावसगाव हे त्यापैकीच एक. स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीला भेट देण्यासाठी देशी परदेशीचे असंख्य स्वामी भक्त इथे येत असतात. स्वामींच्या महानिर्वाणाला 5 दशकाहून अधिक काळ लोटला असला तरीही त्यांच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या श्रद्धाळूंची गर्दी सातत्याने वाढतच आहे. आम्ही पावस स्वरूपानंद संस्थानात बरेच वर्षापासून येतो आहोत. इथे दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायण जास्त, त्यामुळे आम्ही त्या हॉलमध्ये जाऊन तिथे पारायण करत असतो. 7 दिवसाचं पारायण असतं आणि इथले जे नित्यनैमिक जे कार्यक्रम चालू असतात त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही हजर असतो. 15 दिवस वगैरे इथे राहण्याचा प्रयत्न करतो. पावस गावातील वडिलोपार्जित घरात 15 डिसेंबर 1903 रोजी स्वामींचा जन्म झाला. रामचंद्र विष्णू गोडबोले हे स्वामींचं मूळ नाव. पावसच्या शाळेत प्राथमिक आणि रत्नागिरीत माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी स्वामी मुंबईच्या आर्यन एज्युकेशन शाळेमध्ये दाखल झाले. शिक्षण घेताना त्यांनी लोकमान्य टिळकांची भाषणं अनेक वेळा ऐकली आणि त्यांचा राष्ट्राभिमान जागृत झाला. मुंबईत असताना लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी भारावून गेलेले स्वामी स्वातंत्र्य चळवळीकडे वळले. त्यांनी अनेक वेळा राष्ट्रासाठी ठिकठिकाणी भाषणं दिली आणि लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली. पावसला परतल्यानंतर स्वामींनी स्वावलंबन आश्रम नावानं राष्ट्रीय शाळा सुरू केली. 1930 सालच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे स्वामींना अटक झाली. येरवाडा तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांना आचार्य जावडेकर, S.M. जोशी, शंकरराव देव अशा देशभक्त नेत्यांचा सहवास लाभला. मला जसे जसे अनुभव येत गेले त्याप्रमाणे मी स्वामींकडे आकर्षित होत गेलो आणि निवृत्तीनंतर मी इथे प्रत्येक कार्यक्रमाला, उत्सवाला, पुण्यतिथीला जे कार्यक्रम स्वामींचे होत आहेत तिथे मी आपला इथे हजर राहतो. देशकार्यात सहभागी होणाऱ्या स्वामींचा मूळ पिंड आध्यात्मिक होता. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर मामांसोबत ते पुण्यातील नाथ संप्रदायातील आत्मसाक्षात्कारी बाबा महाराज वैद्य यांच्या भेटीला गेले. महाराजांकडून नाथपंथाची दीक्षा घेतल्यानंतर स्वरूपानंद नावानं स्वामींनी आपल्या आध्यात्मिक कार्याला सुरुवात केली. येरवडा जेलमध्ये त्यांनी अखंड साधना केली आणि ज्ञानेश्वरीचा समग्र अभ्यास केला. ज्यायोगे त्यांना
आध्यात्मिक त्यांची पातळी पुष्कळच उंचावली. आणि त्यांनी नंतर ज्यावेळी आपल्या सद्गुरूंचं दर्शनाला ते गेले आणि त्यांनी आपल्या सद्गुरूंना नवरत्नहार अर्पण केला, तो पाहून सद्गुरू एवढे संतोष पावले की त्यांनी त्यांना म्हणाले की आता तू स्वरूपानंद झालास आणि स्वरूपाचा आनंद तू घेशील आणि सर्व जगाला ज्ञान देशील. त्यांच्या काळामध्ये मी स्वरूपाश्रममध्ये राहत होतो आणि त्यावेळी मला अनुग्रह मिळावी अशी इच्छा झाली आणि तो सुद्धा गुरुवारीच मिळावा अशी मी कळकळीची विनंती त्यांच्याकडे मनापासून केली. स्वामींनी मला अनुग्रह दिला. त्यानंतर मी ओळखलं की हे साधारण साधी व्यक्ती नाही आहे. भेटीला येणाऱ्या भाविकांना ते सोहम नामाची दीक्षा देऊ लागले. श्रद्धाळू अनुयायांना स्वामी ओम रामकृष्ण हरी हा गुरुमंत्र देऊ लागले. अनेकांना त्यांनी आध्यात्मिक साधना शिकवून म्हणजे नाथ परंपरेतील सोहम ध्यान शिकवून अनेकांना कृतकृत्य केलं. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. 28 साली सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज यांना 125 वर्षाचा जन्मोत्सव होणार आहे. म्हणून सेवा मंडळातर्फे 251 कोटी जप ओम रामकृष्ण हरी जप करायचा संकल्प करण्यात आलेला आहे. त्यातला 80 कोटी आता पूर्णत्वाकडे गेलेला आहे. 2003 साली सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांची पालखी सोहळा मी पावस ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला पंढरपूरला घेऊन गेलो. गेले 25 वर्ष ते सातत्याने घेत जातो. 10 सालापासून पंढरपूर पावस ते पंढरपूर अशी वारी केली करते आणि अजूनही माझी वारी चालूच आहे. आणि इथे पावसमध्ये तर आम्हाला इतका आनंद मिळतो. स्वामी म्हणे राहे देही उदासीन, पाहे रात्रंदिन आत्मरूप, अंतरी संतत अहर्निश करी सोहम ध्यान. सोहम स्वरूपाचं तू ध्यान कर, न जाय गुंतवणं संसारात. परमार्थाचं हे धन मी तुला दिलंय, हे कसं वाढवता येईल हे तू बघ. आध्यात्मिक साधनेतून लोकांना उन्नतीचा मार्ग दाखवण्याच्या स्वामींच्या कार्याची महती अष्टदिशांना पसरली. पावसकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला. श्रद्धाळू भक्तांना मार्गदर्शन करताना स्वामींनी आपले ग्रंथ लेखनही सुरू ठेवले. सामान्य जनांना सहज समजतील अशा सोप्या मराठी भाषेत स्वामींनी विपुल लेखन केलं आहे. जसं आपण ग दी माडगुळकरांना आधुनिक वाल्मिकी म्हणतो, तसं आपण स्वामी स्वरूपानंदांना आधुनिक ज्ञानेश्वर म्हटलं पाहिजे. कारण ज्या प्रकारे त्यांनी ज्ञानेश्वरांची ग्रंथसंपदा ही प्रचलित मराठीत म्हणजेच साध्या मराठीत आणली आहे, त्याच्यानी आमच्यासारख्या साध्या मुलांना ती ग्रंथसंपदा जवळून अनुभवायला मिळते, कळते व्यवस्थित. जसं त्यांनी इथे आम्हाला ग्रंथांची चांगली ओळख करून दिली, त्यांनी पण आम्हाला ते पूज्य आहेत. 1933 मध्ये मलेरियाच्या आजारानंतर स्वामी त्यांचे अनुयायी असलेल्या देसाईंच्या अनंत निवासात राहायला आले. स्वामीजींनी असं ठरवलं होतं की आपण संन्यस्त वृत्तीने राहायचं आणि संन्यस्त वृत्तीने म्हणजे मी माझं सर्व सोडायचं असा त्यांनी विचार केला. आणि त्यांनी आमच्या घरी यायचं ठरवलं आणि 10 एप्रिल 1934 साली ते आमच्याकडे राहावयास आले. त्यावेळपासून त्यांनी सुमारे 12 वर्ष अखंड साधना केली आणि त्यांचं जीवन उजळून निघालं. त्यावेळ ते 12 वर्ष ते कोणाच्याही सहवासात नसत. आपली साधना आणि आपलं नैमित्तिक जीवन एवढ्यातच त्यांचा वेळ जात असे. अनंत निवासातील 40 वर्षांच्या वास्तव्यानंतर 15 ऑगस्ट 1974 रोजी स्वामींनी शरीरत्याग केला. निर्वाणानंतर स्वामींनी आधीच सांगितल्याप्रमाणे आणि त्यांनीच निश्चित केलेल्या जागेवर स्वामींचे समाधी मंदिर उभारण्यात आले.
बरोबर 18 दिवस अगोदर सांगून आपला देह ठेवला. त्यांनी एक इच्छा सांगितली होती की जर तुम्हाला शक्य झालं तर भूगर्भ समाधी द्यावी आणि जर नाही शक्य झालं तर मंत्राग्नी द्यावा. त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडे अर्ज केला आणि त्यांचा देह समाधीस ठेवण्यासाठी परवानगी मागितली. त्यांनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाने ताबडतोब म्हणजे 15-20 दिवसातच आम्हाला परवानगी दिली. स्वामींच्या समाधी मंदिराचे शिखर दूरवरूनच अगदी स्पष्ट दिसते. मंदिराच्या महाद्वाराशी असलेल्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना हत्तीशिल्प आहेत. संत मंडप आणि गर्भगृह असे मंदिराचे 2 भाग आहेत. संत मंडपाच्या 16 खांबावर संत आणि सत्पुरुषांच्या प्रतिमा आणि छायाचित्र स्थापिली आहेत. गाभाऱ्यात फुलांनी सजवलेलं समाधी स्थळ आहे. समाधी शिळेवर मखरात स्वामींचा मुखवटा ठेवला आहे. मागील बाजूस विठ्ठल रखुमाईंची मूर्ती आहे. समाधी शिळेच्या खालच्या तळाला ध्यानगुंफा आहे. त्या फोटोच्या मागे जो आहे तो खांब आहे आणि त्या खांबाच्या खाली म्हणजे फोटो जिथे संपतो तिथून खाली समाधी आहे. त्याचं सगळं स्ट्रक्चर जे आहे त्याची आखणी ती स्वतः स्वामींनीच केली आणि स्वामींनी त्याचं सगळं ड्रॉइंग काढून दिलं होतं की समाधीची रचना कशा पद्धतीने असली पाहिजे हे सगळं स्वामींनी सांगितलेलं. आणि मग स्वामींचा देह तिथे खाली ठेवून त्याच्यावर आपल्या हिंदू परंपरेमध्ये ज्या पद्धतीने समाधी बांधतात त्या परंपरेने ती समाधी तिथे बांधलेली आहे. आणि मग हा खांब आहे आणि ह्याच्यावरती त्या 3 शिळा ज्याला आपण आता नमस्कार करतो त्या 3 शिळा ठेवून मग त्याची रचना ती पूर्ण झाली. ओम तस्मात् विराळो जायत विराजो अधिपुरुषः. समाधी शिळेवर अभिषेकादी धार्मिक उपचार होत असतात. नारायणाय गुरुपादुकाभ्यो नमः आचमनीयं समर्पयामि. ओम यत्पुरुषेण हविषा देवाय यज्ञवदन्वता वसन्तो अस्यासीतायं ग्रीष्मयुध्मचरधविः. ओम नमो नारायणाय गुरुपादुकाभ्यो नमः स्नानीयं समर्पयामि. मंदिर परिसरात जुन्या कोकणी पद्धतीचं स्वामींचं जन्मघर आहे. तिथे स्वामींची विलोभनीय मूर्ती स्थापित केली आहे. श्री रामकृष्ण हरी. ओम रामकृष्ण हरी. स्वामींच्या जुन्या छायाचित्रांच्या बरोबरीनं ज्ञानेश्वरांच्या आयुष्यपटावर चितारलेली रंगीत चित्र तिथं पाहायला मिळतात. दैनंदिन आरती, पूजा, नैवेद्यांसारखे धार्मिक उपचार विधींच्या बरोबरीनं गुरुपौर्णिमा, स्वामींचा जन्मदिन, पुण्यतिथी यासारखे कार्यक्रम पावश्या स्वामींच्या समाधी मंदिरात भक्तांच्या प्रचंड गर्दीत संपन्न होत असतात. स्वामींच्या चरणी मी 1983 पासून हजर असतो. स्वामींच्या मंदिरात इथं असणारे कार्यक्रम, पारायण, नामजप, त्याचबरोबर ज्यावेळी वर्षातून 3 ते 4 वेळा दर्शनाला जरी आलो तर पहिल्या दिवशीची आरती, दुसऱ्या दिवशीचा पादुका अभिषेक, 10ची आरती, 12ची आरती, काकड आरती आणि 7 वाजताची आरती करतो. स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला मलेशिया येथे पारायण करण्याची संधी मिळाली. गेले 10 वर्ष तरी इथे नेहमी येते. इथे 5 प्रकारचे उत्सव चालू असतात.
आणि स्वामींचे 3 विशेष हे असतं की वेळेवर शिस्तपालन, स्वच्छता आणि शांतता. पावसला येणाऱ्या भाविकांसाठी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळानं विनामूल्य भक्तनिवासाची व्यवस्था केली आहे. इथला भक्तनिवासही खूप छान आहे, स्वच्छता चांगली आहे आणि मुख्य म्हणजे इथे कधीही पैशाची मागणी केली जात नाही. इथली व्यवस्था एवढी छान आहे, माहेरी आल्यासारखं वाटतं सगळ्या बायकांना. आजच्या वेगवान जगात जगणाऱ्या माणसांना हवी असते शांती, समाधान आणि शाश्वती. इथे जे चैतन्य जाणवतं ते चैतन्य काही वेगळंच आहे. इतकं मन शांत, समाधान आणि आनंदी जीवन मी आत्ता त्यांच्या कृपेमुळे घालवते. पावसच्या स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या समाधी मंदिराच्या शांततेत अस्वस्थ मनांना स्थैर्य मिळतं. म्हणूनच दूरदूरचे अनेक स्वामी भक्त नियमितपणे पावसला येत असतात आणि स्वामींच्या चरणी लीन होत असतात. ज्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो की त्या आत्मदृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं तरी दिव्य प्रकाश दिसू लागला. करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तौ हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरारलिकदीपं समर्पयामि. युगे 28 विचपरी बुभा वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा. कुंडलिका ते भेटी परब्रह्मनिका चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जमनगा. जय देव तुळसी माळा गळा कर ठेव निकटी. कासे पीतांबर कस्तुरी ललाटी. देव सर्वर नित्ययती भेटी. गरुड हनुमंत पुढे उभे राखी. जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जमनगा. जय देव धन्य वेणुनाद क्षेत्रपाळा. वनमाळा गळा राही रखुमाबाई राणी या सकळा. ओवाळीची राजा विठोबा सावळा. जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जमनगा. जय देव ओवाळू वारत्या पुरवंड्या देती. चंद्रभागेमध्ये सोडून या देती. झेंड्या पताका वैष्णवनाथती. पंढरीचा महिमा वर्णावा किती. जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जमनगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती. चंद्रभागेमध्ये स्नान जे करती. दर्शन हे रामात्रे दया होय मुक्ती. केशवासी नामदेव भावे उभारीती. जय देव जय पांडुरंगा. राहीच्या वल्लभा पावे जमनगा. जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मनोवेधना माझा. आरती ज्ञान राजा सोपले ज्ञान जगी. हितनिरती कोणी अवतार पांडुरंग. नाम घेविरे ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत
मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद डुंगरू हो सामगायन करी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदना माझा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी केले राम जनार्दनी पायी टकची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा आरती रामचंद्रा स्वामी स्वरूपानंदा सोहम हंसारूढ तुम्ही सोडवाया भवबंधा यौवनात राष्ट्रकार्या सर्वस्वाते समर्पोनी सोहम भाव संगीतात नित्य राहिला रंगोनी आरती रामचंद्रा स्वामी स्वरूपानंदा सोहम हंसारूढ तुम्ही सोडवाया भवबंधा आरती रामचंद्रा सोहम देहि अस्तवदे विश्व ब्रह्ममय घाने भवताप निवाराया कृपाछत्र उभविले आरती रामचंद्रा स्वामी स्वरूपानंदा सोहम हंसारूढ तुम्ही सोडवाया भवबंधा रामचंद्रा प्रचलित मराठीत बोधामृत कुंभराशी मुक्त हस्ते दान केले सायवाना विमिराशी आरती रामचंद्रा स्वामी स्वरूपानंदा सोहम हंसारूढ तुम्ही सोडवाया भवबंधा आरती रामचंद्रा महिमा तो वर्णवेना शब्द शक्ती ते पुरेना मूक भावे नम्र होत बाळ गोपाळ चरणा आरती रामचंद्रा स्वामी स्वरूपानंदा सोहम हंसारूढ तुम्ही सोडवाया भवबंधा रामचंद्रा ओम राम कृष्ण हरी 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 श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय।